अध्यक्ष महोदय, हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे, प्रदूषण थांबलं पाहिजे, या दृष्टिकोनातून टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातले हे धोरण आहे। साधारणपणे 23/5/2025 ला हे धोरण घोषित करण्यात आलंय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्याची सुरू झालेली आहे। आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ईव्हीचा फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टम मध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडून टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल। मंत्री महोदय, गंभीर विषय, राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं। राज्य शासनाने GR काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्हेकल्स वापरा, आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ। आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत। त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकल कडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये, एक। आणि नंबर 2, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी। आपल्याला 120 वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या 25 ते 30 मिनिटात चार्ज होतील। सध्या 30 वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्या चार्ज करायला जवळजवळ 8 तास जातात। तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी।